डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेरमधील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक, राजस्थान युवक मंडळाचे संस्थापक वृक्षमित्र मनीष भाऊ मालपाणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला। मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली। यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉक्टर संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, सुवर्णा काकी मालपाणी, सत्यम वारे, मधुसूदन नावंदर, विश्वास मुर्तडक, किशोर टोकसे, गणेश मादास, सोनू ओझा, किशोर कालडा यांसह अनेक मान्यवर, मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता। आजपर्यंत मनीष भाऊ मालपाणी यांनी वाढदिवसानिमित्तानं कोट्यावधी झाडांचं वृक्षारोपण करून त्यांचं उत्तम संगोपन केलंय। अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून डोंगर हिरवेगार केलेत, तर यावर्षी 15,000 वृक्षारोपण केलंय। यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर संजय मालपाणी, सत्यम वारे, गिरीश मालपाणी यांनी मनीष भाऊंना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्यात। बंधू मनीषजी मालपाणी यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। त्यांची लोकप्रियता, त्यांचा मित्रपरिवार इतका मोठा आहे की आज सकाळपासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अतिशय मोठ्या संख्येनं लोक येतात आणि त्याचं एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे अतिशय मित्रवत्सल आणि सोबत वृक्षवत्सल असं ते व्यक्तिमत्व आहे। संपूर्ण संगमनेर परिसरामध्ये लाखो वृक्ष लावून एक नवा विक्रम प्रस्थापित त्यांनी केलेला आहे। आज आपल्या संगमनेर शहरातील एक प्रतिष्ठित उद्योजक मनीष भाऊ मालपाणी यांचा वाढदिवस आहे आणि मनीष भाऊंच्या वाढदिवसाचं एक वैशिष्ट्य आहे की मनीष भाऊ नेहमी वाढदिवस हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वृक्षारोपण करून वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर मागच्या 10-15 वर्षामध्ये वृक्षारोपणाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून एक निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करण्याची पद्धत ही मनीष भाऊंची कायम आहे। आज पण त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम हा धांदरफळ इथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच ठेवलेला आहे आणि संगमनेर शहराच्या आणि तालुक्याच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मालपाणी परिवाराचं जे योगदान आहे त्यामध्ये मनीष भाऊंचं देखील योगदान हे फार मोठं योगदान आहे। मी माझ्या वतीने, माझ्या मित्र परिवाराच्या वतीने, आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने मनीष भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आमचे बंधू, मोठे बंधू मनीष भाऊ मालपाणी यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस म्हणजे एक उत्सवाचं वातावरण असतं आणि सगळीकडे श्रावण महिन्याची आता सुरुवात होणार असते, त्यामुळे हरित असं वातावरण असतं आणि आमचे मनीष भाऊ हे वृक्षप्रेमी आहे, त्यामुळे दरवर्षी 50,000 झाडं लावायचे काम चालू आहे। यावेळेस देखील धांदरफळ येथे आपले बाळासाहेब देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 15,000 झाडं लावायचं काम आज चालू आहे आणि अशा प्रकारे काही वर्षापूर्वी संगमनेरमध्ये अनेक चांगले चांगले जे डोंगर होते, ते ओसाड होते, ते आता हिरवे दिसायला लागलेले आहे। वृक्षाचं काम आहे सावली देणं, माया देणं, त्याप्रमाणे मनीष भाऊही सगळ्यांना सावली देतात, माया देतात आणि त्यामुळे त्यांचा एक मित्रपरिवार अत्यंत असा मोठा आहे आणि कोणाला काही अडचण आली तर ते संकट मोचन आहे, त्यामुळे लगेच त्यांना भेट घेतली तर ते लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। अशा आपल्या मनीष भाऊंना त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु शेवटी ऐकणाऱ्यांना पण कमी वेळेत जास्त सांगायचं असतं, त्यामुळे मनीष भाऊ आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000। आदरणीय मनीष भाऊ मालपाणी यांचा वाढदिवस, त्याचा मनीष भाऊंचा वाढदिवस म्हणजे एक मोठी पर्वणी असते आमच्या सगळ्या मित्रांसाठी आणि त्यांना मानणाऱ्या सगळ्या वर्गासाठी। मनीष भाऊंच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे मनीष भाऊंचा वाढदिवस हा एकदम श्रावण महिन्यात येत असतो आणि मस्त श्रावण लहरी चालू असतात आणि निसर्गाच्या अशा रम्य वातावरणामध्ये आम्ही सगळेजण मनीष भाऊंचा वाढदिवस साजरा करत असतो। यावर्षी देखील मनीष भाऊंनी 7,000 वृक्षारोपण करून
आणि 1.5 लाख वृक्षारोपण आपलं पूर्वी झालेलं आहे याच्या पहिले मनीष भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2-3 वर्षामध्ये. असे अनेक निसर्गप्रेमी कार्यक्रम मनीष भाऊंच्या वाढदिवसानिमित्त होत असतात आणि आज देखील धांदरफळला छोटीशी वृक्षदिंडी करून आम्ही धांदरफळ ग्रामपंचायतच्या वतीने 7,000 वृक्षारोपण मनीष भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ते करताय. म्हणजे मनीष भाऊंच्या बाबतीत जर बघितलं तर मला असं वाटतं का मनीष भाऊंनी संगमनेर तालुक्यामध्ये आतापर्यंत म्हणजे तालुक्यापेक्षा म्हणलं जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन भाऊंनी केलेलं आहे. आणि या गोष्टीचं सगळ्यात मोठं क्रेडिट आमच्या मालपणी फार्मच्या सर्व रचना भाभींना देखील जातं. कारण की रचना भाभींनी सुद्धा मनीष भाऊंना झाडं लावून आपण सोडत नाही, तर मालपणी फार्म ते झाडं शेवटपर्यंत जगवतो. हे सगळ्यात महत्वाचं आणि वैशिष्ट्याचं काम आहे. आणि त्याचंच आपल्याला उदाहरण म्हणून खांदेश्वरचं आपल्याला कपालेश्वराची टेकडी दिसल, त्याला वंटरी नाव भाऊंनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर धांदरफळचं कारेश्वर हिल आहे. आणि येणाऱ्या काळात असे अनेक डोंगर भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मालपणी परिवाराच्या सहकार्याने संगमनेरकरांना बघायला मिळतील यात काही शंका नाही. मी भाऊंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी वाढदिवसानिमित्तानं आलेल्या सर्वांना अल्पोपहार आणि विविध वृक्षांचं वाटप केलं गेलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.